महत्वाची बातमी, परराष्ट्र मंत्रालयाची सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ऑपरेशन सिंदूर बद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाणार आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला अत्यंत महत्त्व आहे। ऑपरेशन सिंदूर बद्दल पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाईल। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचं भारत सरकारकडून काल स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानचे 101 ड्रोन भारत सरकारने पाडलेले होते, भारतीय लष्कराने पाडलेले होते। मिसाईल देखील भारतीय लष्कराने हवेतच नष्ट केलेले होते। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलेलं आहे। पाकिस्तानच्या लष्करी चौक्या भारतीय सैन्याकडून नेस्तनाबूत करण्यात आल्या आहेत। पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उडवतानाचा एक नवा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। पाकिस्तानच्या या चौक्यांमधून सीमे भागाकडच्या स्थानिक नागरिकांच्या घरांवर गोळीबार केला जात होता। या चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलेल्या आहेत। पाकिस्तानी लष्करी चौक्या या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले। 2 व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतोय, तर एक चौकी या ठिकाणी उद्ध्वस्त होत असताना देखील आपण पाहत आहोत। आणखी एक महत्त्वाची बातमी, राजस्थानातील जैसलमेर मध्ये सुद्धा भारताने ड्रोनने हल्ला हाणून पाडलाय। रामगढ परिसरामध्ये बॉम्बचे काही तुकडे सापडले। रामगढ पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे। जैसलमेर मध्ये सुद्धा भारताने ड्रोन हल्ला हाणून पाडलेला आहे। पाकिस्तानकडून इथे ड्रोन टाकण्यात आलेला होता, मात्र भारताच्या S-400 सिस्टीमने हा ड्रोन नष्ट केलेला आहे। तर पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ देखील आता समोर आले। पूंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकिस्तानने हल्ला केला। भारतीय लष्कराने पाकचा हा हल्ला परतवून लावलेला आहे। तर पूंछमध्ये सर्वसामान्य लोकांच्या घरांवर देखील पाकिस्तानी लष्कराने गोळ्या झाडलेल्या होत्या। या गोळीबारामध्ये इथल्या लोकांच्या घरांचं, वाहनांचं देखील नुकसान झालंय, तर त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। पाकिस्तानने भारतावर डागलेलं क्षेपणास्त्र नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे। अमृतसरमध्ये डागलेली पाकिस्तानी मिसाईल निष्क्रिय करण्यात आली आहे। अंबाला एअरफोर्स कडून 2 दिवसांपूर्वी डागलेली मिसाईल ही निष्क्रिय करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने मिसाईल पाडलेलं होतं। तर जम्मूच्या सांबा परिसरामध्ये 7 दहशतवाद्यांचा BSF कडून खात्मा करण्यात आलाय। काल रात्री पाकच्या सैन्याच्या मदतीने घुसखोरीचा प्रयत्न या ठिकाणी दहशतवाद्यांनी केला होता। BSFने दहशतवाद्यांचा हा प्लॅन उधळलेला आहे। याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। जम्मूच्या सांबा परिसरामध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा BSF कडून करण्यात आला। त्या 7 दहशतवाद्यांनी सीमारेषा ओलांडून भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता। लाहोर शहराच्या आजूबाजूला पाक सेनेचे रणगाडे तैनात करण्यात आले। पाकिस्तानी नागरिकांकडून याचं लोकेशन व्हायरल करण्यात आलं। लाहोर शहराच्या बॉर्डरवर रणगाड्यांची तैनाती, घाबरलेल्या पाकिस्तानकडून लाहोर शहराच्या शेजारी सुरक्षा देण्यात आली आहे। लाहोर शहराच्या शेजारी रणगाडे तैनात करण्यात आल्याचा व्हिडिओ या ठिकाणी स्थानिकांकडून व्हायरल करण्यात आलेला आहे। याचं लोकेशन व्हायरल झाले। काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले आहेत। सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाकमध्ये पुराची भीती आहे, तर बगलिहार धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता, त्यानंतर सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले, तर बगलिहार धरणाचे देखील दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते। जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांकडून जवानांना भेट देण्यात आली आहे। उपराज्यपालांनी जवानांना हाऊस द जोश असं विचारलेलं आहे आणि सैन्याचं त्यावर उत्तर होतं, हाय सर। How is yours?
तर पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये कुपवाडा भागामध्ये अनेक घरांचं देखील नुकसान झालंय। जम्मू काश्मीरच्या अनेक भागामध्ये सामान्य नागरिकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानकडनं रात्रभर या ठिकाणी गोळीबार केला जात होता, त्यामुळे अनेक घरांचं नुकसान या भागात झालंय। तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। काश्मीरमधला नगरोटा हा भाग आहे, उरीचा भाग आहे, अगदी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला हा भाग आणि उरी आणि नगरोटा याच्या समोरच्या असलेल्या डोंगरावरच पाकिस्तानच्या चौक्या आहेत आणि तिथूनच पाकिस्तानकडनं गोळीबार केला जात होता। पाकिस्तानच्या लष्कराकडनं हा गोळीबार केला जात होता। सांबा परिसरामधील नागरिकांचं देखील नुकसान झालंय। जम्मूच्या सांबा परिसरामध्ये पाकिस्तानकडनं जोरदार गोळीबार करण्यात आला होता। सांबामधील घरांवर गोळीबाराच्या खुणाही दिसतायत। तर जम्मूच्या सांबा परिसरामधली ही दृश्य आपण पाहतो। तर घरावर या ठिकाणी पाकिस्तानकडनं गोळीबार केला जात होता, त्याच्या खाणाखुणा आज या ठिकाणी दिसतायत। तर सीमावर्ती भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। सीमा भागामध्ये सातत्यानं पाकिस्तानकडनं गोळीबार केला जातोय, त्यामुळे सीमा भागामध्ये असलेल्या लोकांचं स्थलांतर केलं जातंय, इतरत्र त्यांना हलवलं जातंय। जोपर्यंत हा तणाव कमी होत नाही तोपर्यंत या सगळ्या नागरिकांना आपलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहावं लागणार आहे। रात को गोलाबारी हुई है तो काफ़ी लोग बड़े परेशान हुए। हम एक बैंकर में थे, काफ़ी कम से कम कोई 200 आदमी, तो बैंकर के इर्द गिर्द भी गोले पड़े हैं, मकानों के शीशे टूट गए। तर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये पुंछमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं। पुंछमधील सामान्य नागरिक सुद्धा पाकच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय। मैं जानता हूं ये आइडियल सिचुएशन नहीं है, ये लोग तो चाहेंगे अपने घर में रहें, लेकिन फिलहाल ये हमारी मजबूरी है कि हमें उन्हें यहाँ लाना पड़ा। लेकिन कोशिश की जा रही है कि यहाँ रह के उनको कम से कम तकलीफ का सामना करना पड़े। कुछ बच्चों ने आज यहाँ खेलकूद का सामान मांगा। मैं अपने स्पोर्ट्स मिनिस्टर का शुक्रगुजार हूँ कि गाड़ी में उन्होंने सामान रखा हुआ था, तो कम से कम और कुछ नहीं तो इन बच्चों के चेहरे पे इन मुश्किल हालात में अगर हम थोड़ी सी मुस्कुराहट ला सके तो ये बड़ी बात है। तर जैसलमेर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे। जैसलमेर जिल्ह्यामध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। संरक्षण क्षेत्राच्या 5 किलोमीटर परिघामध्ये हालचाली पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत। जैसलमेर जिल्ह्यातील मार्केट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। लडाखमध्ये लेह जिल्ह्यामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली। जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत। ड्रोनची बंदी या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। पाकिस्तानकडून ड्रोनने हल्ले केले जात आहेत आणि त्यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीमध्ये भारत पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले। आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम तयार करा। ब्लॅकआउट म्हणजे काय, अशा वेळी काय करावं याचे व्हिडिओ विद्यार्थी आणि नागरिक यांच्यापर्यंत पोहोचवा। ब्लॅकआउटच्या वेळेला हॉस्पिटल सोबतच समन्वय यंत्रणा उभी करा। गडद रंगाचे पडदे वापरून बाहेरून लाईट दिसणार नाहीत अशी व्यवस्था करा। शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड आजच देणार आणि त्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करता येणार आहे। पोलीस विभागाने अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा। सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या। सैन्याच्या तयारी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यास गुन्हा दाखल करा।
आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबईमधून. मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांनी जाऊ नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. तर रत्नागिरीमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र किनाऱ्यावर अलर्ट देण्यात आलेला आहे. समुद्री मार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रामध्ये करडी नजर असेल. तटरक्षक दल, कस्टम, सागरी किनारा पोलीस अलर्ट मोडवर आहेत. रात्रीच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेचा विशेष प्लॅन देखील तयार आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागामध्ये ही यंत्रणा अलर्टवर आहे. पाकिस्तान सेनेनं भारताच्या विरोधामध्ये F-16 विमानाचा वापर केला. अमेरिका पाकिस्तानवर आता काय कारवाई करणार याकडे लक्ष असणार आहे. अमेरिकेनं हे विमान दहशतवाद विरोधी वापराच्या अटीवर पाकिस्तानला दिलं होतं. त्याच F-16चा वापर पाकिस्ताननं मात्र भारतीय सैन्याच्या विरोधात केलाय. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आम्हाला चिंता वाटते असं चीननं म्हटलेलं आहे. भारत आणि पाकिस्तानने शांतता राखावी असं आवाहन चीननं केलं आहे. आयपीएलचे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी आता स्थगित करण्यात आले. एका आठवड्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या बाबत निर्णय होणार आहे. आयपीएलच्या आणखी 16 मॅचेस शिल्लक आहेत. बीसीसीआई ने यह निर्णय लिया है कि आईपीएल को अभी फिलहाल एक सप्ताह के लिए स्थगित किया गया है. उसके बाद जो स्थिति है उसका जायजा लेके सरकार से विचार विमर्श करके जो हमारे स्टेक होल्डर्स हैं, फ्रेंचाइजी और ब्रॉडकास्टर, इन सबसे बात करके नए शेड्यूल की घोषणा की जाएगी. मौजूदा परिस्थिति में हमने ये तय किया है कि अभी जो स्थिति है उसको देखते हुए इसको जो है निलंबित कर दिया जाए. पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब सरकार आता अलर्ट मोडवर आहे. 9 अँटी ड्रोन सिस्टीम पंजाबच्या सीमावर्ती भागामध्ये तैनात करण्यात आल्या. पाक लगतची 550 किलोमीटरची बॉर्डर आता सुरक्षित केली जाते. तर जम्मू आणि काश्मीरमधील गोळीबारामध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद झाले आहेत. आंध्र प्रदेशातील भारतीय लष्कराचे अधिकारी मुरली नायक हे शहीद झाले. जम्मू आणि काश्मीरमधील गोळीबारामध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद झाले. आंध्र प्रदेशातील भारतीय लष्कराचे अधिकारी मुरली नायक हे शहीद झाले आहेत. तर पुढील आदेश येईपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारकडून आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. नागरी संरक्षण संचालनालय, PWD मुख्यालय, RTO इथे बसवलेल्या एअर रेड सायरनची चाचणी केली जाते. नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन यामध्ये करण्यात आलेलं आहे. पाकिस्ताननं भारतामधल्या अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. पश्चिम सीमेवर पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पडलेला आहे. भारतीय लष्कराची ही अधिकृत माहिती आहे. भारतीय लष्करानं व्हिडिओ जारी करत या संदर्भातली अधिकृत माहिती दिली आहे. पाकिस्तानचे ड्रोन पाडल्याचा व्हिडिओ भारतीय सैन्याकडून ट्विट करण्यात आलाय. तर केंद्राचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र. यामध्ये नागरी सुरक्षेसंदर्भात तयारी करण्यासंदर्भात गृह मंत्रालयाचं हे पत्र आहे. आपत्कालीन अधिकार वापरा, गरज पडल्यास असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. गरज पडली तर आपत्कालीन सामुग्री खरेदी करा असं पत्र देखील केंद्राकडून देण्यात आलंय. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची तीनही दलांच्या प्रमुखांसोबत 2 तास बैठक झालेली आहे. वायुसेना प्रमुखांनी राजनाथ सिंग यांना कारवाईची पूर्ण माहिती दिली आहे. राजनाथ सिंग यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतलाय. चंदीगडमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याबद्दल सूचना देण्यात आल्या. सायरन वाजताच रोडवर कुणीही दिसू नका अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या. सायरन वाजला की घरामध्ये जा अशा पोलिसांच्या सूचना आहेत. चंडीगढ़ में जिस भी टाइम सायरन की आवाज आती है तुरंत रोड और पार्क को छोड़ के अपने घरों के अंदर चले जाएं. कोई रोड और पार्क पे न मिले. नियर बाई अगर आपका मकान नहीं है तो नियर बाई बिल्डिंग में चले जाएं. कोई दिक्कत नहीं है. रोड और पार्क के अंदर कोई नहीं मिलेगा.
तर आणखी एक महत्त्वाची बातमी, भारत दहशतवादाच्या विरोधामध्ये लढाई लढत आहे. अमेरिकेमधील भारतीय राजदूतांनी ही माहिती मीडियाला दिली. पहलगाममधील पीडितांना न्याय देण्यासाठी आम्ही लढतोय असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. वाशिमच्या जवळका गावचे सुपुत्र कृष्णा अंभोरे यांनी आपल्या देशभक्तीची आणि कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल सादर केली आहे. कृष्णा अंभोरे यांचं नुकतंच लग्न झालं. लग्नाच्या 2च दिवसानंतर सैन्य दलानं त्यांना ड्युटीवर बोलावलं. क्षणाचाही विलंब न करता ते देशसेवेसाठी निघाले. यावेळी त्यांना सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गावातील नागरिक देखील जमा झाले होते. आता तुम्हाला कळवण्यात आले आहे? हा, आमची सुट्टी कॅन्सल झाली होती. कालच मला कळवण्यात आलं आणि आज मी निघालेला आहे. गाडी लग्न केव्हा झालं? लग्न माझं आता 2-4 दिवस झाले. आता बोलवण्यात आले वापस? हा, वापस बोलवण्यात आलं. सुट्टी कॅन्सल झाल्यामुळे